देवाच्या वचनाकडे आज आम्ही पुन्हा एकदा लक्ष देऊया. मागचे काही दिवस परमेश्वराचं वचन पाहत आहे की आमची तयारी कशी असावी, कारण आम्हाला माहिती आहे की प्रभूचं येणं अत्यंत जवळ आहे. आणि म्हणून या तयारीच्या दिवसांमध्ये प्रियानं आम्ही स्वतःला फार जपणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही देवाचं वचन जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला कळतं की ज्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवतो तो महाप्रतापी परमेश्वर आहे. आणि देवाची अत्यंत साधी आणि सोपी इच्छा हीच आहे की आम्ही परमेश्वराला अधिक जाणून घ्या. आणि म्हणून संत पौल सुद्धा दुसरे तिमोथेच्या पहिल्या अध्याय आणि त्यातल्या 12व्या वचनात असं म्हणतो की माझा विश्वास आहे की माझी जी ठेव आहे ती परमेश्वर शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थितरित्या जपून ठेवी. हा संत पौलाचा विश्वास आहे प्रियानं. आणि म्हणून पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे सांगत आहे की देवाच्या राज्यात वाटचाल करणारा प्रत्येक व्यक्ती हा देवाला अधिक ओळखावा, प्रत्येक व्यक्तीनं देवाला अधिक जाणून घ्यावं. कारण इब्रीच्या पत्रामध्ये 8वा अध्याय आणि 11व्या वचनात असं म्हटलेलं आहे की लहानापासून थोरापर्यंत परमेश्वर असं म्हणतो की सर्वजण मला ओळखतील. प्रियानो, देवाची इच्छा आमच्यासाठी हीच आहे की आम्ही अधिक परमेश्वराला ओळखावं आणि आम्ही देवाला अधिक ओळखावं, त्या पातळीपर्यंत प्रत्येक व्यक्तीनं पोचावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्यासाठीच देवानं आम्हाला या पृथ्वी तलावर हा समय दिलेला आहे, हा वेळ दिलेला आहे की या पृथ्वी तलावर आम्ही अधिक देवाला ओळखावं आणि आम्ही देवाला जाणून घ्यावं. प्रियानो, ज्या देवाची आम्ही उपासना करत आहे तो देव दैवी वैशिष्ट्याने, दैवी दाना गुणांनी भरलेला परमेश्वर आहे. हर एक स्वभावाने तो भरलेला परमेश्वर आहे. तो सृष्टीचा निर्माण करताय, तो सृष्टीचा उत्पन्न करताय. आणि जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राकडे वळतो आम्हाला कळतं देव प्रीती आहे, देव न्यायी आहे, देव पवित्र आहे, देव दयाळू आहे, देव विश्वासू आहे, देव आत्मा आहे आणि देव तो न बदलणार आहे. आणि सगळे संदर्भ पवित्र शास्त्रात तुम्हाला मला पाहायला मिळतात. आज या सुंदरशा वेळेला देवाच्या पायाजवळ, देवाच्या वधस्तंभाजवळ आम्ही आलेले असताना मला तुम्हाला एका वचनाकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. योहान कृती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 28 वचन. योहान कृती शुभवर्तमान 10वा अध्याय 28 वचन. मी त्या सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यास माझ्या हातातून हिसकून घेणार नाही. बघा, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, तो असं म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो की जेणेकरून त्यांचा कधीच नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणीही हिसकावून घेणार नाही. प्रियानो, देव आम्हाला सांभाळतो, आमची काळजी घेतो, आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि तो असं म्हणतो की तुम्हाला माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. वास्तविक पाहता आमचा नाश ठरलेला होता, आमचा नाश आठवड होता, परंतु देवाची स्तुती असो, देवाची दया आमच्यावर आली. परमेश्वरानं प्रियानो आम्हाला शोधलं, तो जगामध्ये आमचा शोध घेण्यासाठी आला. आणि इतकंच नाही, पवित्र शास्त्र सांगतं त्यानं आमचा शोध घेतला, त्यानं आम्हाला तारलं, या जगापासून त्यानं आम्हाला मोकळं केलं, मुक्त केलं, आमची सुटका केली. तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी खंडणी झाला आणि त्याच्याद्वारे देवाला मला अनेक अभिवचनं दिली यासाठी की आम्ही त्या अभिवचनाला घेऊन आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करा. बघा, योहान 10:28 मध्ये तो असं म्हणतो की तुम्हाला माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. हे जे अभिवचन आहे ते सेनाधीश परमेश्वराचं आहे, ते कुठल्याही मनुष्याचं नाहीये. जो सत्य आणि जिवंत आणि या पृथ्वीवर आणि आकाशखाली एकच जो देव आहे त्या देवाचं प्रेम हे अभिवचन. आम्हाला माहिती आहे की मनुष्य दिलेलं अभिवचन तो कधी कधी पाळत नाही आणि त्याचा काही नेम नसतो. मनुष्य आपल्या शब्दावर टिकून राहीलच का नाही याची काही शाश्वती नाही, पण हे वचन परमेश्वराचं आहे. कारण जेव्हा परमेश्वर आमच्याशी बोलतो तेव्हा तो अद्भुत आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की तुम्हाला माझ्या हातून कोणी हिसकावून घेणार नाही. बघा, बायबल सांगतं की रोमच्या 5व्या अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो असं म्हणतो की देव आपल्यावर एवढी प्रीती करतो की आम्ही दुर्बल असतानाच ख्रिस्ताला आम्हा अभक्तांसाठी सुवेळी मरण्यासाठी त्यानं पाठवलं. पुढे रोम 5:8 मध्ये असं म्हटलेलं आहे की आपण पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलं. आणि ही सगळी वचनं आम्ही पाहतो आणि आमच्या लक्षात येतं की तुमचा माझा जो उत्पन्न करताय त्यांना मला हर एक प्रकारची ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये जगण्यासाठी त्यांना मला अभिवचनं दिलेली आहेत. आज आम्ही प्रभूला धन्यवाद करूया की देवाची अभिवचनं आमच्यासाठी आहेत. आणि पवित्र शास्त्र आज या ठिकाणी तुम्हाला मला हे शिकवतं. आणि म्हणून तो आज आम्हाला म्हणत आहे
की तुम्हाला माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. कारण हा परमेश्वराचा तातडीचा निरोप आमच्यासाठी आहे. हा परमेश्वराचा हृदयापासूनचा निरोप आमच्यासाठी आहे. आणि देवाचं आम्हा विश्वासणाऱ्यांना ठासून सांगणं आहे की तुम्हाला माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. प्रियानो, आज आम्ही गोंधळलेल्या जगामध्ये जीवन जगत आहे. भयंकर परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे. पण तो जो विश्व विधात आहे प्रियानो, मला सांगू दे की जो जगदीश हा परमेश्वर आहे, तो जो परमेश्वर आहे तो परमेश्वर आम्हाला अभिवचन देत आहे. आणि तो असं म्हणतो की तुम्हाला माझ्या हातून कोणी हिसकावून घेणार नाही. प्रियानो, ज्या प्रभूला तुम्ही आणि मी तारणारा आणि देव म्हणून स्वीकारलेला आहे, तो असं मला अभिवचन देत आहे. तो मला खात्रीने सांगत आहे की तुम्हाला माझ्या हातून कोणी हिसकावून घेणार नाही. मत्तेकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 23व्या वचनात, मत्तेकृत शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्यातल्या 23व्या वचनामध्ये देवाचं वचन तुम्हाला मला हे सांगत आहे. पहिला अध्याय 23वं वचन, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इमॅन्युअल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देईल असा आहे. इथे या वचनामध्ये एक शब्द आमच्यासाठी पवित्र शास्त्रात लिहिला गेलेला आहे आणि तो म्हणजे की जो आमच्यासाठी जन्मेल त्याला इमॅन्युअल असं म्हणतील. आणि या शब्दाचाच अर्थ आहे, बायबल सांगतं की आम्हा संगती देईल, आम्हा बरोबर देईल. बघा, जगाचा त्राता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आज आम्हाला खात्री देत आहे. आमच्या भविष्याबद्दल तो आम्हाला खात्री देत आहे. एक खात्रीचं अभिवचन तो देत आहे. एक भरवसा त्याच्या वचनातून तो आम्हाला देत आहे. एक निश्चितता त्याच्या वचनातून तो आम्हाला देत आहे. प्रियानो, आम्ही विसंबून राहावं, आम्ही ठोस राहावं, त्याच्यावर अवलंबून, याच्यासाठी तो आम्हाला खात्रीपूर्वक देवाच्या वचनातून अभिवचन देत आहे. आणि तो आम्हाला हे सांगत आहे की माझ्या हातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. आज आम्ही प्रभूला धन्यवाद करू. प्रियानो, आज आम्ही सर्वसमर्थ देवाच्या हातात सुरक्षित आहे. प्रियानो, आमच्या अवतीभोवती अनेक शत्रू आहेत की जे आम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि पेत्र असं म्हणतो की तुमचा शत्रू शैतान हा कोणास गिळावे हे शोधत आहे. तो गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे तो शोधत फिरत आहे. अवतीभोवती पुष्कळ शत्रू आहे की आमचं आध्यात्मिक जीवनात पतन व्हावं, आम्ही परमेश्वरापासून लांब जावं, ही शैतानाची इच्छा आहे. आणि तो हर एक प्रकारे आमच्यावरती ते आघात करत आहे. आमच्यावरती हर एक प्रकारचे तो प्रयोग करत आहे की जेणेकरून आम्ही सेनाधीश परमेश्वराच्या समोरून आम्ही दूर जाऊ. पण तो ते म्हणतो की माझ्या हातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. पण तू आज जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे की कदाचित प्रियानो, जर मी प्रभूमध्ये योग्य नाही राहिलो, जर मी प्रार्थनामय अधिक जीवन नाही जगलो, मी देवाच्या उपस्थितीचा रोज आणि रोज अनुभव नाही घेतला, मी पवित्र आत्म्याबरोबर संवाद करून अधिक मी देवाबरोबरचे निकटीचे संबंध मी प्रस्थापित नाही केले, तर कदाचित मी पडेल. माझ्या आध्यात्मिक जीवनाची मी जर अधिक काळजी नाही घेतली तर कदाचित आमचं पतन होईल. कदाचित जे देव आम्हाला म्हणतो की माझ्या हातात तुम्ही सुरक्षित आहे, तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही, पण दुसरं प्रियानो आमचं ओढा जगाकडे असेल, आमची अधिक गुंतवणूक जगाकडे असेल, तर कदाचित आम्ही त्याच्या हातातून निसटून जाईल. कारण आम्ही सर्वसमर्थ देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. परंतु मला सांगू दे की असे इतके शत्रू आमच्या अवतीभोवती आहेत की जे आम्हाला देवाच्या हातातून ओढून हिसकावून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यातल्या 2 गोष्टीकडे आज आम्ही देवाच्या वचनातून लक्ष देणार आहे की कोणत्या गोष्टी आम्हाला देवाच्या हातातून हिसकावून घेऊ शकतात किंवा कोणत्या गोष्टी आम्हाला देवाच्या हातातून ओढून घेऊ शकतात. कारण त्यातली पहिली गोष्ट आहे की ते म्हणजे जग. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त शिष्यानं म्हणाला की तुम्ही जगात आहात परंतु तुम्ही जगाचे नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर शिष्यांची जी वाटचाल होती, मग शिष्य डोंगरांमध्ये होते, कड्या कपाऱ्यांमध्ये होते, जगापासून ते वेगळे होते निश्चित, कारण ते जगात होते परंतु जग त्यांचं नव्हतं. त्यांनी जगाला आपल्यामध्ये घेतलेलं नव्हतं, तर ते जगात होते परंतु त्यांच्यामध्ये ख्रिस्त होता. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला मला दिसणार हे जे जग आहे. आणि म्हणून याकोबाचं पुस्तक, याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये याकोब असं म्हणत आहे, अहो व्यभिचारी निनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का?
जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. तो असं म्हणतो की अहो अविश्वासी लोकांनो, तो असं म्हणत आहे याकोब की तुम्हाला ठाऊक नाही का जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, आणि जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. बघा बायबल या ठिकाणी सांगतं, पण तू बायबल योहान कृती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 12व्या वचनात असं म्हणतं, जितक्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तितक्यानं त्याची मुलं होण्याचा त्यांना अधिकार दिला. कारण बायबल सांगतं आम्ही देवाचे लोक आहे, आम्ही देवाच्या कुटुंबातले, आम्ही देवाचे लेकर आहे, आम्ही देवाचे लोक आहे. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही देवाचे बनतो. पण तो पवित्र शास्त्र आम्ही पुढे जाऊन पाहतो, तो याकोब असं म्हणतो की अविश्वासू लोक हो, तुम्ही जर जगाबरोबर मैत्री करत आहात तर तुम्ही देवाचे वैरी आहात. कारण जो जगाबरोबर मैत्री करतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो तेव्हा तुम्ही आणि मी देवाला संतोषवितो. जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही देवाला आनंदित करतो. कारण पौल इफिसकराच्या 2ऱ्या अध्यायात 13व्या वचनात असं म्हणतो की पूर्वी आम्ही दूर होतो, पण आता आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही जवळ आलेले आहोत. देवानं आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. देवानं आम्हाला त्याचं संतान होण्याचा अधिकार दिला. देवानं त्याची ओळख आम्हाला करून दिली आणि आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आणून ठेवलं. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज आम्ही पवित्र शास्त्राकडे वळत असताना आम्ही स्वतःला जपूया की जेणेकरून आमचं पतन होणार नाही. ह्या माझ्या तयारीच्या दिवसांमध्ये मी अधिक प्रभू बरोबर एकनिष्ठ राहील, मी अधिक देवाच्या वचनाप्रमाणे मी जगेन. आज देवाचं वचन ऐकत असताना मला तुम्हाला सांगू दे, कदाचित आज हा तुमच्यासाठी रेमा असेल, कदाचित आज हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं वचन असेल, आज कदाचित हे तुमच्या जीवनात एक रहस्य असेल. प्रियानो, देवाचं वचन आम्ही शिकत असताना मला सांगू दे की त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये राहणं ही आमची जीवनशैली असू दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मला सांगू दे की प्रभूमध्ये चालत असताना पवित्रतेत राहणं, त्याच्या उपस्थितीमध्ये पवित्र राहणं ही आमची जीवनशैली असू दे, ही आमची जगण्याची स्टाईल असू दे. प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना, प्रार्थनामध्ये जीवन जगत असताना प्रियानो, देवाच्या इच्छेप्रमाणे मी राहणं, पवित्र राहणं, देवाच्या आज्ञेप्रमाणे राहणं, देवाच्या नियम आणि साकोटीमध्ये राहून आम्ही आमचं जीवन जगणं फार महत्वाचं आहे. योहान कृती शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातल्या 15व्या वचनामध्ये प्रवेश ख्रिस्त शिष्यांना म्हणाला की तुम्ही माझे मित्र आहात. बघा त्या ठिकाणी तो शिष्यांच्या बरोबर बोलताना तो त्यांना सांगतो तुम्ही माझे मित्र आहात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. प्रियानो, आज मी प्रभूचे मित्र आहे. प्रभूला धन्यवाद, त्यांना मला मित्र म्हटलेला आहे. तो आम्हाला यासाठी मित्र म्हणत आहे की आम्ही त्याच्या सोबत आमचा वेळ घालवावा, आम्ही देवासोबत आमची अधिक ओळख आम्ही करून घ्यावी. तो आम्हाला मित्र यासाठी म्हणत आहे की जी ओळख मला झालेली आहे ती ओळख आम्ही देवाबरोबर वाढवावी, आम्ही देवाच्या प्रीतीत चालावं. तो यासाठी मित्र म्हणत आहे आम्ही देवाच्या आज्ञेत चालावं. तो यासाठी आम्हाला मित्र म्हणत आहे आम्ही देवाच्या विश्वासामध्ये आम्ही वाढत असावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून तो आम्हाला मित्र म्हणत आहे. प्रियानो, पौल फिलिपेच्या पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये त्या मंडळीशी बोलत असताना तो प्रार्थना करत आहे. आणि फिलिपेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 19व्या वचनात तो असं म्हणतो, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. बघा, पौल या ठिकाणी मंडळीसाठी प्रार्थना करत आहे आणि तो असं म्हणतो की देवाबरोबरची माझी सहभागिता, देवाबरोबरचे माझे नातेसंबंध मी अधिक मजबूत करेन. मी माझ्या जगण्याच्या द्वारे, मी माझ्या मरण्याच्या द्वारे, मी माझ्या शरीराच्या द्वारे मी अधिक देवाचा गौरव करेन. प्रियानो, मला सांगू दे की जो जगाबरोबर मैत्री करतो प्रियानो तो देवाचा वैरी आहे. आणि म्हणून आम्ही जगाबरोबर आमची जवळीकता वाढवता कामा नये. आम्ही देवाबरोबरची सहभागिता, देवाबरोबरचे नातेसंबंध आम्ही मजबूत करावे. ज्याची जगाबरोबर मैत्री आहे, ज्याची जगाबरोबर गुंतवणूक आहे, जो अजून जगाच्या ख्याली खुशालीमध्ये गुंतलेला आहे, मग त्याची देवाबरोबर सहभागिता नाही, त्याचे देवाबरोबर नातेसंबंध नाही,
आणि मग ती सहभागिता, ते नातेसंबंध त्या व्यक्तीचे कमी आहे. पण जो वधस्तंभाशी जगला गेलेला आहे, जो वधस्तंभाशी समरूप झालेला आहे, जो ख्रिस्ताबरोबर एकरूप झालेला आहे, प्रियानो, तो अधिक देवाच्या जवळ आहे. आणि म्हणून याकोब 4:4 मध्ये असं म्हणतो, अहो अविश्वासी लोकांनो, तुम्हाला ठाऊक नाही का, जो जगाबरोबर मैत्री करतो तो देवाचा वैरी आहे. आणि म्हणून जग हे आमचा शत्रू आहे आणि देवाच्या सुरक्षित हातात आम्ही जे आहोत, आम्हाला तो हिसकावून, तो ओढून नेण्याचं जग प्रयत्न करतो. अवतीभोवती हर एक प्रकारचे मोह आमच्या जीवनात येतात आणि मग आम्हाला पाहायला मिळतं, आणि डोळ्याची वासना, देहाची वासना आणि मग संसाराची पुषारकी, या सगळ्या गोष्टी आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतात. पण तो देवाच्या लोकांना मला सांगू दे की आम्ही अधिक देवाबरोबर राहणं फार गरजेचं आहे. जर आम्ही देवाबरोबर राहत नाही, जर आम्ही जगाबरोबर अधिक राहतो, तर मला सांगू दे की आमचा विश्वास सुद्धा कमी होतो. पण जर आम्ही देवाबरोबर राहतो तर आमचा विश्वास दिवसेंदिवस प्रियानो वाढत जातो. आणि म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद करूया प्रियानो, प्रभूची आम्ही स्तुती करूया की आमचा विश्वास कुठेही कमी होता कामा नये. बऱ्याच वेळेला आम्ही जगामध्ये राहतो, आमच्या आशा पूर्ती लवकर व्हाव्यात यासाठी आम्ही कधी कधी शॉर्टकट काढण्याचा प्रयत्न करतो. आमच्या गरजांसाठी कधी कधी आम्ही जगातल्या रहाटीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ध्येयपूर्तीसाठी कधी कधी आम्ही जगाचा आधार घेण्याचा, जगाच्या संस्कृतीचा आधार घेण्याचा, जगाच्या ख्यालीखुशालींचा आधार घेण्याचा कधी कधी आम्ही प्रयत्न करतो. तो तुम्हाला सांगू दे की आम्हाला खात्री पाहिजे की देव आमचा पुरवठा करत आहे. देव जमवा जाहीर आहे आणि तो पुरवठा करणारा देव आहे. आणि म्हणून जो जगाचा मित्र आहे तो देवाचा वैरी. आज प्रियानो, आम्ही देवाचं वचन ऐकत असताना मला सांगू दे की आम्ही जगाचा मित्र व्हायचा आहे की आम्ही सेनाधीश परमेश्वराचा मित्र व्हायचा आहे. या दिवसांमध्ये आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आम्ही जगामध्ये अधिक आमचा वेळ घालवायचा आहे का या दिवसांमध्ये प्रभू सेना जवळ आहे तर आमचा वेळ आम्ही अधिक प्रभूमध्ये घालवायचा आहे. हे सगळं आमच्यावर आहे. आणि म्हणून योग्य काय आहे आणि चांगलं काय आहे, आमच्या हिताचं काय आहे, तर आम्ही देवासंगती राहणं, आम्ही वधस्तंभाबरोबर सांगणं. आणि म्हणून देवाशोकर आम्ही पाहतो आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आदाम आणि हवा प्रियानो यांनी देवाच्या विरुद्ध बंड पुकारलं, आज्ञा उल्लंघन केलं. आणि मग आम्ही त्या ठिकाणी पाहतो प्रियानो, त्यांनी देवावर अविश्वास प्रगट केला. कारण पवित्र शास्त्र असं मला हे सांगत आहे, आदाम आणि हवेनं देवाच्या मार्गाने चालणं हे त्यांच्यासाठी योग्य होतं. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रियानो ते देवाच्या आज्ञेप्रमाणे चालले नाही. देवाच्या आज्ञेमध्ये त्या मर्यादेत राहणं त्यांनी पसंत केलं नाही. आणि पवित्र शास्त्र आज तुम्हाला हे सांगतं की देवाच्या लाभापेक्षा, स्वर्गीय लाभापेक्षा त्यांना जगातला लाभ महत्वाचा वाटला. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्पानं दाखवलेल्या त्या आमिषाला ते बळी पडले. सर्पानं त्यांच्यावरती ज्या गोष्टीची भुरळ घातली आणि आम्ही पाहतो प्रियानो देवाचं वचन की त्या सर्पाच्या मार्गावर त्यांनी विश्वास ठेवला आणि प्रियानो त्यांनी जगाचा लाभ पसंत केला. आणि बायबल सांगतं ते देवाचे वैरी बनले. प्रियानो, मला सांगू दे की आमचा विश्वास देवाच्या वचनावर असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जग की जे आम्हाला देवाच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून देवाच्या लोकांना आम्ही जगाचे नाही तर देवानं आम्हाला सुंदरशा मंडळांमध्ये रोपलेलं आहे, आम्हाला आत्मिक बनवलेलं आहे, त्याची ओळख त्यांना आम्हाला करून दिलेली आहे, त्याचा शिक्का त्यांना आम्हाला मारलेला आहे यासाठी की आम्ही सदैव आमच्या जीवनातून ख्रिस्त गाजवावा, ख्रिस्त गाजवावा. आणि मग देवाचं वचन ऐकत असताना आज आम्ही आमच्या जीवनात ठाम करूया, मी जगाचा नाहीये, मी माझ्या ख्रिस्ताचा, मी ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी, मी ख्रिस्ताचं नाव उंच करण्यासाठी. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की देवाच्या सुरक्षित हातातून या दिवसांमध्ये अधिक प्रयत्न करून आम्हाला हिसकावून घेण्यासाठी आमचा जो शत्रू शैतान आहे प्रियानो तो प्रयत्न करत आहे. आणि दुसरी गोष्ट, सुरक्षित अशा हातातून मला कोण हिसकावून येईल तर तो म्हणजे तुमचा आणि माझा देह. होय प्रियानो, आमचं शरीर. मागच्या काही उपदेशांच्या मागच्या काही पाठीमागे जो उपदेश मी तुमच्या बरोबर वाटून घेतला त्यामध्ये मी सांगितलेलं की जसं पौल म्हणतो की हे जे माझं शरीर आहे मी रोज त्या शरीराला बुकलत आहे, मी रोज त्या शरीराला कुदलत आहे, ठोसे देत आहे. का तर ते शरीर माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये वरचढ होऊ नये किंवा ते शरीर माझ्या आध्यात्मिक जीवनाला बाधा आणू नये, माझ्या आध्यात्मिक शरीराचा तो विरोध करू नये. कारण प्रियानो शरीर आमच्या बऱ्याच वेळेला आध्यात्मिक जीवनाला विरोध करतं, आमच्या आध्यात्मिक आशीर्वादाच्या आड आमचं शरीर येतं. आणि मग हा जो देह आहे
गलतीकरास पत्र पवित्र शास्त्रातून त्याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनात असं म्हटलेलं आहे, गलती 5:17, कारण देवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते, त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करता ते तुमच्या हातून होत नाही. आणि इथे तो असं म्हणतो, कारण देवासना आत्म्याविरुद्ध आहे, आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. आणि म्हणून प्रियानो, या गोष्टीमुळे आपल्याला असं वाटू लागतं की आम्ही देवाच्या हातून हिसकावले जात आहोत, निसटून जात आहोत. आणि म्हणून आमचा देह, प्रियानो, गलती 5:19 मध्ये असं म्हटलेलं आहे की देहाचे कर्मे तर उघड आहेत. गलती 5:21 मध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या राज्याचे वतन त्या लोकांना मिळणार नाही. आणि म्हणून रोम 8:7 मध्ये असं म्हटलेलं आहे, देहाचं चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. देह आमच्या सार्वकालिक जीवनात मोठी बाधा आहे. देह आमच्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला फार मोठ्या अडचणीत टाकणारी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियानो, कधी कधी आमचा देह आशीर्वादाच्या आड येतो. कधी कधी असं आम्हाला वाटतं की आम्ही सहजपणे समजून उंचून प्रियानो आम्ही पापाला बळी पडतो. परंतु बायबल सांगतं गलतीच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये तिथं असं म्हटलेलं आहे, पण आता तुम्ही देवाला ओळखता, वास्तविक पाहता देवाने तुमची ओळख करून घेतलेली आहे. आणि म्हणून आम्हाला देवाची ओळख आहे. प्रियानो, आम्ही जेव्हा प्रभूमध्ये अधिक चालतो तेव्हा आम्हाला अधिक ओळख होते. जर माझं जीवन कमी प्रार्थनामय असेल, मी देवाच्या अधिक जवळ नसेल, तर प्रियानो मला सांगू दे की आम्हाला देहाच्या गोष्टी आवडू लागतात. आणि मग स्वतः त्या स्वखुशीनं आम्ही त्या देहाच्या गोष्टीला मान्यता देतो. तर बायबल सांगतो, जो देहाच्या आहारी जातो तो देवाचा वैरी आहे. गलती 4:9च्या दुसऱ्या भागामध्ये तिथं असं म्हटलेलं आहे, तर मग दुर्बल व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता, त्याचे दास पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता. पौल असं म्हणतो की त्याचे गुलाम होण्याची पुन्हा नव्याने कशी तुम्ही इच्छा करिता. बघा, देवाचं वचन या ठिकाणी तुम्हाला मला हे सांगत आहे. यशा 43:7 मध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने आपल्या स्वहस्ताने निर्माण आम्हाला केलेलं आहे, आम्हाला घडवलेलं आहे, उत्पन्न केलेलं आहे. मग आमच्यामध्ये देवाच्या गोष्टी असणं फार महत्वाचं. आम्हाला जगातल्या गोष्टींसाठी नाही पाचारण केलं, आम्हाला देवाच्या गोष्टींसाठी पाचारण केलेलं. आम्ही पाहतो उत्पत्ती 3 अध्यायामध्ये आदम आणि हवा का फसवले गेले, तर सर्पाने त्यांच्या समोर सगळ्या गोष्टीची जी यादी वाचून दाखवली, त्यामध्ये हर एक प्रकारचे प्रलोभन होते, हर एक प्रकारचं आमिष होतं, हर एक प्रकारचे मोह होते. आणि जेव्हा त्यानं वाचून दाखवली तेव्हा त्या मोहाला आदम आणि हवा बळी पडले. पण बायबल देवाच्या लोकांना सांगतं, जर आम्ही आत्म्यामध्ये चालत आहे तर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेनं पुढे जाणार आहे, आम्ही आत्म्याच्या गोष्टी करणार आहे. आणि म्हणून गलती 5:16 मध्ये देवाच्या लोकांना बायबल आज तुम्हाला मला हे सांगत आहे, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असं मी सांगतो. पौल या ठिकाणी म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेनं चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त योहान 10:28 मध्ये असं म्हणतो की मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, यासाठी की तुमचा नाश होणार नाही आणि तुम्हाला माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार. आणि म्हणून आज आम्हाला स्वतःला जपत राहणं फार गरजेचं आहे, आम्हाला जागृत राहणं फार गरजेचं आहे, आम्हाला प्रार्थना करत राहणं फार गरजेचं आहे. कारण सिंहासारखा गरजणारा आमचा शत्रू शैतान केव्हा येऊन आम्हाला झडप घालेल, प्रियानो, तो आमचं पतनाचं कारण आम्हाला करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आज हे शिकत आहे, आम्हाला जगापासून वेगळं व्हायचं आहे आणि आम्हाला आमच्या देहात, आमच्या शरीरात आम्हाला पवित्र राहायचं आहे, की जेणेकरून या दोन गोष्टीवर जेव्हा प्रभुत्व मिळवतो देवाच्या आत्म्याच्या द्वारे, तेव्हा निश्चित आणि खात्रीने आम्ही म्हणतो की मला देवाच्या हातातून, तर सर्वसमर्थ देवाच्या हातातून मला कोणी हिसकावून घेणार. प्रियानो, हे प्रभूचं अभिवचन आहे, तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. आणि म्हणून आम्ही हिसकावले जाऊ नये, आम्ही ओढले जाऊ नये. म्हणून प्रियानो, आम्ही जागृत राहूया आणि आम्ही निश्चितता करूया की होय, मी देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. देवा या तयारीच्या दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येकाला वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि रोज योग्य चालण्यासाठी प्रभू तुम्हाला कृपा करो.
आम्ही यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या गोरिक्त देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या जवळ प्रभू, तू आम्हाला यासाठीच निवडलेला आहे की तुझ्या सहभागितेत आम्ही पवित्र जीवनशैली जगावी, पवित्रतेत आम्ही चालावं, आज्ञा पालनामध्ये आम्ही राहावं, तुझ्या नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या जीवनाला प्रभू सिद्ध करावं. तुझ्यामध्ये आम्ही चालत असताना आम्ही प्रभू कटिबद्ध राहावं की प्रभू माझ्या शरीराच्या द्वारे, माझ्या प्रभूजी वर्तणुकीच्या द्वारे केवळ मी देवाचा गौरव करणार. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या दिवसांमध्ये आमच्यावर तुझ्या वचनाचा पगडा असू दे, आमच्यावर तुझ्या सामर्थ्याचा हात असू दे, की जेणेकरून प्रभू जगातला पगडा आमच्यावर पडणार नाही, जगातल्या कुठल्याही प्रभूशी गोष्टींचा, ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा प्रभूशी प्रभाव आमच्यावर पडणार नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आम्हाला शुद्ध कर देवा. जसं पौल इफिसच्या मंडळीला पत्र लिहिताना म्हणतो की तो तिला म्हणजे मंडळीला वचनरूपी जलस्नानानं शुद्ध करेल, पवित्र करेल, की जेणेकरून ती डाग विरहित, सुरकुती विरहित असेल. प्रभू, या दिवसांमध्ये आम्ही तुला प्रार्थना करतो, तुझं जे वचनरूपी जल आहे ते आमच्यावर प्रत्येक दिवशी इतकं शिंपडलं जाऊ दे की प्रभू आम्ही शुद्ध, पवित्र, स्वतःला निष्कलंक, डाग विरहित आणि सुरकुती विरहित त्या तयारीच्या दिवसात तुझ्या समोर प्रभू आम्ही उभा राहावं म्हणून आम्हाला कृपा कर. प्रभू, जे तुझं वचन ऐकत आहे त्यांना इतकं ज्ञान दे, इतकं सामर्थ्य दे, इतका आशीर्वाद तू त्यांना दे. आणि आज तुझं वचन ऐकत असताना त्यांच्या विश्वासी जीवनामध्ये प्रभू त्यांना खात्री ही पडू दे की प्रभू आम्ही देवाच्या हातात आहे आणि आम्हाला हिसकावून कोणी घेऊ शकणार नाही. प्रभू, आम्ही निसटले जाऊ नये, आम्ही ओढवले जाऊ नये, आम्ही भुलवलं जाऊ नये म्हणून तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येक वेळेला तो आम्हाला मजबूत कर, बळकट कर अशी प्रार्थना करत आहे. तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर, प्रत्येक कुटुंबावर, तुझ्या सेवकांवर, त्यांच्या मंडळांवर तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद पाठव. मान सन्मान करू तुला ने येशूच्या द्वारे मागतो, आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर आता प्रभूच्या पर्यंत युगाने बसो. आमेन. ते तुम्हाला आशीर्वाद कर. आमेन.